खबर महाराष्ट्र के यवतमाल से आ रही है, जहां पिछले कुछ हफ्तों से लगातार हो रही बिजली की लोकाछुपी से परेशान नागरिकों ने शुक्रवार देर रात मारेगांव स्थित विद्युत वितरण कंपनी के कार्यालय पर धावा बोला। रात लगभग 11 बजे बहापल, करड़ीबाड़ी, नौरा गांव, बेगांव, कोलगांव और मांगरोल गांव के सैकड़ों नागरिक वहां जमा हुए और स्थानीय बिजली अधिकारी को करीब 2 घंटे तक घेर कर जवाब मांगा। मारेगांव आदिवासी बहुल तहसील है, जहां लगभग 80% आबादी खेती पर निर्भर है। इसी बीच बदलते मौसम, बढ़ती गर्मी और डेंगू मच्छरों के प्रकोप ने नागरिकों की परेशानी और बढ़ा दी है। ऊपर से बिजली का बार बार बाधित होना लोगों के लिए गुस्सा का मुख्य कारण बन गया है। संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट। पहापड, माबडी सर्कल, करणवाडी इथले आजूबाजूचे आणि प्रॉपर मारेगाव परिसरातले लोक आम्ही सगळं एमएससीबी आणि एमएससीबीच्या ओढवाओढीचे उत्तर ऐकून इथं लोकांचा थोडासा राग दिसून पडला। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का पहापड सर्कलची उद्या संध्याकाळपर्यंत, माबडी आणि पहापड सर्कलची संध्याकाळपर्यंत लाईनचा प्रॉब्लेम खतम होऊन जाईल आणि 2 दिवसात मारेगाव तालुक्यातले कुठल्याही इथं लाईनचं अडचण राहणार नाही। झाली तर आम्ही त्याला जिम्मेदार म्हणून असं आश्वासन देऊ। आता हा वातावरण इथं शांत झालेला आहे। आम्ही अपेक्षित आहोत एमएससीबी हा मारेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका आहे, कास्तकार माणसाचा तालुका आहे। इथलं उदरनिर्वाह हा शेतीच्या भरोशावर आहे। कृपया करून इथं लाईनची व्यवस्था करावी। शोकांतिका आहे का फक्त मारेगाव तालुका एकुलता एक असा आहे जिथे 132 केवीची लाईन नाही, बाकी संपूर्ण या तालुक्या आजूबाजूच्या तालुक्यात 132 केवीची लाईन आहे। तरी शासनाला अशी विनंती आहे का तातडीने 132 केवीच्या लाईनचं प्रयोजन करावं, ही विनंती। 8 दिवसापासून आपल्या क्षेत्रामध्ये, मारेगाव तालुक्याच्या क्षेत्रामध्ये वीज वगैरे पडलेली आहे लाईनवर आणि त्याचबरोबर वारा वगैरे जास्त आहे, त्याच्यामुळे लाईनमध्ये बिघाड वगैरे आलेली आहे आणि याच्यासाठी महावितरणतर्फे आपण पुरेपूर प्रयत्न करून राहिलो वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी। आणि हा सुरळीत करत असताना कुठेतरी आपण कमी पडलो आहोत, त्याच्यामुळे वीज ग्राहकांना त्याचा त्रास झालेला आहे। त्या त्रासबद्दल मी उपविभाग महावितरण तर्फे, मारेगावतर्फे थोडासा मोठ्या मनाने घ्या आणि येणाऱ्या दिवसामध्ये वीज पुरवठा सुरळीत कसा राहणार याच्याबद्दल आपण पुरेपूर प्रयत्न करू आणि अखंडित वीज पुरवठा राहणार यासाठी सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मी आश्वासन देतो। तुम्हाला काय प्रश्न आहे इसमें? साहेब, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहे। माझी तुम्हाला विनंती आहे, तुमचा हा उत्तर राजकीय आहे आणि तुम्ही राजकारणात चांगले पगाराचं का करता हो साहेब? आणि साहेब तुमचा आमचा मुद्दा का होता का जर तांत्रिक अडचणीमुळे जर समजा वीज खंडित झाली तर आम्ही त्या कंझ्युमरला पैसे देण्यासाठी बंधनकारक नाही आहोत का नाही याच्याबद्दल तुमचं मत काय? प्रत्येक गोष्टीसाठी स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स आहे। कुठलाही म्हणजे ते ट्रान्सफॉर्मर जर बिघाड होत असेल तर ते सुद्धा म्हणजे ते 24 तासामध्ये म्हणजे रिप्लेस करणे आहे आणि या हिशोबाने इंटरप्शन जर होत असेल तर एसओपीच्या प्रमाणे कॉम्पन्सेशन वगैरे दिल्या जाते ना। साहेब, मागील 8 दिवसापासून हा लपन छुपनचा खेळ चालू आहे, म्हणजे तो 24 तासाची तुमची मुदत संपलेली आहे। मान्य आहे तुम्हाला हे गोष्ट? नाही, अरे कसं आताच तुम्ही 8 दिवस पहिले रेकॉर्डिंग होई की नाही भैया? 8 दिवसापासून हे सगळ्या सरकत चालू आहे। तुम्ही आता स्टेटमेंट दिलं, आता तुम्ही त्यांना काही देणार का? म्हणजे उत्तर साहेब त्यांचे उद्या जे काही थकीत बिल आहे ते माफ करून देणार का? ते एसओपी प्रमाणे राहणार आहे। हो, तर सांगा ना आता तुम्ही वापरत आहे त्याचा आम्हाला अर्थ सांगा पहिले, कारण की आम्ही अनपढ आहोत ग्रामीण मधले। एसओपी म्हणजे काय? स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स म्हणून राहते। कुठल्याही कामासाठी एक विशिष्ट म्हणजे ते अवधी राहते, त्या अवधीमध्ये झालं पाहिजे। त्या अवधी तुमची 8 दिवसाची आहे का? असं आहे। कोणती अवधी 8 दिवसाची आहे? ट्रान्सफॉर्मर जर फेल 24 तासाची इन्स्टॉल वगैरे आहे, किती तासाचा वगैरे गेल्यानंतर लगेच कोणताच कर्मचारी येत नाही साहेब, किती वेळा सांगा साहेब? मा मुद्देशीरच बोलतो आहे। आता कार्यकाल जितकं तुमचं ठरलेलं आहे त्याच्यावर गेलं का?